नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपण सध्या आता जर बघत असाल तर बदलापूर नजीक असलेल्या अंबेशिव मध्ये बिबट्याचं दर्शन झालेलं आहे आणि त्याच ठिकाणी जे सध्या आपण आलेलो आहोत. आपण जर बघत असाल तर या ठिकाणी ज्या काही गौरी आहे तर शेणाच्या ज्या काही गौरी असतात त्याच्यात जर आपण बघत असाल तर बिबट्याच्या पायाचे निशाण जे आहेत ते आपल्याला उमटलेले बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर काही कुत्र्यांचे देखील पायाचे निशाण जे आहेत, ठसे जे आहेत ते उमटलेले बघायला मिळत आहेत. म्हणजे बिबट्या जो आहे कुत्र्याची शिकार करून घेऊन जात असल्याचे देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे. काही ग्रामस्थ जे आहेत आपल्या सोबत असणार आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद जो आहे तो साधणार आहोत. आपण जर बघत असाल या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी संवाद साधूया. आपण नेमकं काय घडलं ते बघूया. तर ठीक आहे, आपण आता काही ग्रामस्थांशी संवाद साधूया. आता काय झालं, काय बोलाल? बिबट्या तुम्हाला दिसला का की नेमकं काय झालंय? बिबट्या मला दिसला नाही. ते पावटं लागलेत त्यांची. तर ती सकाळी उठलो आम्ही तर आमचा भाऊ आहे, भावांनी दाखवला मला का इथे असं पाय पडलेले आहेत. ते पण येऊन मी बघितलं तर ते मोठे मोठे पाय दिसायला लागले. कुत्र्याचे पाय लहान असतात. तेव्हा ती चर्चा चालू झाली. मग ती ह्या गावातल्या पोरांना बोलवली. बघा बाबा, मला तर एवढं कळतंय कुत्र्याचं पाय नाहीयेत, पण माझी शंका काढायला त्यांना बोलवले. तर त्याही येऊन बघितलं का बोलतात बिबट्याच आहे. मग त्याच्यानंतर दोन दिवस गेले आणि याशिवाय त्यांनी 2 बकऱ्या पण खाल्ल्या. कोणाच्या बकऱ्या होत्या काही? ते आप्पा तामाणे, हा नितेश तामाणे आणि एक कोणी बघितलं का? हा प्रत्यक्षात कोणी बघितलं आहे का? हाय आत्ता ना दुपारी इथे निघाला होता या झाडाच्या शेजारी. तर पोराई सांगितलं. तेव्हा ती सर्व चर्चा चालू झाली. तेव्हा मग सगळी गावातली लोक बघायला आली इकडे. भीतीचं वातावरण आहे का? हा, भीतीचं वारं म्हणजे एवढ्या जागेला आहे म्हणजे वाटतंय ना. तुम्ही कधीपासून राहतात इथे? हा, अंबेशिव मध्ये कधीपासून राहतात? आम्ही बापरे, आमचा जन्म तिथे. यापूर्वी कधी असं काही झालं का? नव्हतं. कधी आता काय सांगाल? बिबट्या आता काय तुम्हाला आम्हाला तर नाही आढळलं. त्या दिवशी आम्ही ते बकऱ्यांचे पण हे केले, तिथे कॅमेरा लावलं. त्या टायमाला काहीच नाही झालं त्यांचं. पण त्या टायमाला त्यांनी बकरी खाल्ली. त्याच्यानंतर ती एक बकरीचा हे केलं, आम्ही पोस्टमॉर्टम केलं डॉक्टर आणून. दुसऱ्या दिवशी आम्हाला ते समजलं दुसरी पण बकरी खाल्ली होती त्याने. ना ते बकऱ्यांच्या पाठी एक कुत्रा होता, तो पण त्याने त्याच दिवसाला घेऊन गेला. जनावर आहेत का तुमच्याकडे? जनावर आहे. तुमच्याकडे आहेत का? मग आता कशी काळजी घेणार आहात जनावरांची? मग आता काय करणार, त्या जागाला लागेल त्यांच्याकडता. आणि याशिवाय ते दरवाजे लावून घेऊ आम्ही थोडेसे. आता याच्यामुळे आमच्या पोरांना पण खूप भीती झालेली आहे. कारण पोरं खेळायला निघतात ना अंगण्यामध्ये, त्यांना ती भीती झालेली आहे. चालेल, धन्यवाद. आपण जर बघत असाल तर याच ठिकाणी तेवढं याचं काय केलं तर बरं होईल. लहान पोरं पावलांचे ठसे जे आहेत ते पावलांचे ठसे आपल्याला बघायला मिळत आहेत. हे बघा, आणि अगदी भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. त्यांच्या घरातले लहान मुलं आणि पाळीव प्राणी देखील त्यांनी पण बघितलेलं आहे. आपण जर बघत असाल समक्ष बघितलं. हा, त्यांनी पण बघितलंय. त्यांना बोलूया आपण, विचार. आम्हाला बघायला तर नाही मिळाला, ओके. पण तिकडे बाई आहे ना. हा, त्यांनी दिलं. ते बोललेत आम्ही बघितलं आहे असं. गेलते का तिकडे? हो गेलेलो. त्यांनी 12 वाजताच बघितलं असं त्यांनी माहिती दिली. तर बघा, दिवसाच जो आहे तो बिबट्या या ठिकाणी 12 वाजता बघायला मिळाला अशी माहिती मिळते. आपण यांनी देखील बघितलेलं आहे किंवा काय, आपण माहिती घेण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहोत. आता काय नाव तुझं? वैभव, काय नाव तुझं? भूषण पकड एक मिनिट. तुम्ही बघितलं का? बघितलं नाही हो, बघा नाही. रात्रीचा येतो बघायला कसं भेटणार? राहायला कुठे आहात? राहा इथंच आहेत ना आम्ही, हेच घर आमची ना. मग इथे ठसे बघितले तेव्हा असं
वाटलं तसे आम्ही काल संध्याकाळी बघितले, म्हणजे काल सकाळी बघितले. परवाचे होते ना ते, काल सकाळी बघितले. आणि आत्ताचे ते आत्ता दिसले, म्हणजे आम्ही त्याच्यानंतर इकडे आलोच नाही कारण घाबरलं ना, म्हणून आलो नाही. तर आज मी बघितले इथे मगाशी आलेले ते लोक, असे तुमच्यासारखे लोक आलेले. त्यांना इथं मला इथे दिसले मुलं, हे इथं पण आता झालेले. अजून दुसरीकडे कुठे दिसले? अजून दुसरीकडे नाही कुठं दिसले. नाही. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर.